नमस्कार, माधुरीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजकाल बाजारामध्ये प्रत्येक पदार्थामध्येही भेसळ आलेली आहे। पनीर, दही, दूध, तूप यामध्ये सुद्धा आहे। त्यामुळे आपण घरीच तूप कसं बनवावं हे बघूयात। त्यासाठी मला 8 दिवसाची मलई लागणार आहे। या 8 दिवसाच्या मलईला मी रात्रीच विरजण लावून घेतला आणि त्याचं दही बनवून घेतलं। दुसऱ्या दिवशी सकाळी हे दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला लोणी निघेल। हे निघालेलं लोणी मी स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे, जेणेकरून आपला पाण्याचा अंश किंवा दुधाचा अंश हा निघून जाईल आणि तूप हे आपलं पांढरं शुभ्र होईल। आता हे निघालेलं लोणी आपण गॅसवर तापवायला ठेवूयात। लोणी अर्धवट तापलं की त्यामध्ये आपल्याला तुळशीचे 4-5 पानं आणि नागवेलीचे पानं टाकून आपल्याला हे तूप बनवून घ्यायचं आहे। तूप बनल्यानंतर गॅस बंद झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यामुळे आपलं तूप हे रवेदार आणि चविष्ट असे बनते। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।